हे युनियन स्टेशन आहे. युनियन स्टेशनवर मी उभा आहे. माझं हे सर्व युनियन स्टेशन दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला. हे मी वरसुद्धा घेऊन जाईन. एका क्लिपमध्येच खरं मी इथे 2.5-3 तास काढलेले आणि इथे फार सुंदरच आहे. काय वादच नाही. कॅनल स्ट्रीटकडे इकडे जाणार. त्या वर मूर्त्या किती छान आहेत. युनियन स्टेशन शिकागोमधलं आहे. जसं मी न्यूयॉर्कमधलं युनियन स्टेशन पण पाहिलं होतं. त्यानंतर वॉशिंग्टन डीसीचं पण युनियन स्टेशन पाहिलेलं आहे. सगळीकडे युनियन स्टेशन आहेत. मला त्याचं कारण नाही माहिती. सगळ्यात एका ठिकाणाला नाव का ते मागे स्टेशन आहे पूर्ण आणि समोरच्याकडे जायचा रस्ता आहे. अगदी खरं सांगायचं मित्रांनो तर आता वाजलेत 10:47. मी 9:20ला ह्या युनियन स्टेशनपाशी समोर जे दिसतं आहे ना तिथे उतरलेलो आहे. हे तुम्हाला पहिलं दाखवलं ते युनियन स्टेशन आणि मी इकडचा म्हणजे माझ्या समोरच्या भागातला ऑलमोस्ट 1.5 तास पूर्ण राऊंड मारला आणि मला जायचं होतं. आम्ही निघालो आहे ते जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की आपल्याला रूट 66 कुठून सुरू झालं आहे ते. तर इकडून रूट 66 सुरू झाला आहे. माझं खरं मॅप वाचण्यात काहीतरी किंवा मला समजण्यात थोडी गडबड झाली. त्यामुळं मला तासभर फिरावं लागलं. अर्थात मलाही फिरायचंच होतं आणि त्यामुळे 2-3 व्हिडिओ बऱ्यापैकी आलेले आहेत. तर आपण आता रूट 66कडे जाऊयात. म्हणजे रस्त्याने आता परत रूट 66कडे आणि तिथे शिकागो इन्स्टिट्यूट्स पण आहे जिथे स्वामी विवेकानंदांचं धर्मपरिषद झाली होती ते सुद्धा पाहूयात. पण पहिलं आपण रूट 66ला जाऊयात. चला तर. मी आता वॉकर स्ट्रीटवर नाही कॅनल स्ट्रीटवर त्या ब्रिजवर उभा आहे. मागे माझ्या रिव्हर आहे. मागच्या बाजूने नेव्ही पिअर वगैरे आहे आणि पुढे ही ती शिकागो रिव्हर आहे जी अशी पुढे जाते आहे. तर मी तुम्हाला 2-3 बिल्डिंगच दाखवतो. फिटनेस ही एक बिल्डिंग आहे. ही एक काय अगदी खास नाही पण ही सुंदर आहे. पहा इथे काही ॲपलचे शोरूम पण आहेत. ते मला शोधावं लागेल आता खरं. आणि ते जे आहे ते विलेज टॉवर ज्याला आपलं विलेज टॉवर म्हणजे स्काय स्क्रॅपर वगैरे जे आहे ते आपल्याला पाहायचं. मी मध्येच थांबलो आहे खरं. काय बरं ते रूट 66 पाहण्यासाठी आपण निघालो आहे. Aware to not stand when they're standing and waiting at the corner. They don't stand. They just can't. त्यानंतर मग न्यूयॉर्कमधली बिल्डिंग रेडी झाली आहे. त्यानंतर मग बुर्ज खलिफा वगैरे रिसेंटली 2000मध्ये वगैरे झालेली आहे. पण 1985पर्यंत ही जगातली सर्वात पहिली उंच इमारत होती. तिचा हा बेस आहे. आणि ह्या विलेज टॉवरमध्ये वरनं जर पाहिलं आपल्याला तर असं दिसू शकतं आहे. पहा इकडनं पुढे एंट्रन्स आहे आणि इकडे काम चाललेलं आहे.
हा असं बेसपासनं खूप कमी एक यूट्यूबरने तुम्हाला विलेज टावर दाखवला असेल. माझ्या चॅनलवर तुम्हाला हा बेसपासनं विलेज टावर दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता मी थोडंसं दूर जातो आणि दुरून विलेज टावर दाखवतो. साठी सांगून ठेवतो अगोदरच, मी प्रत्येक चारी कोपऱ्यावरनं हा विलेज टावर तुम्हाला दाखवणार. आत्ता आपण हा एका कोपऱ्यावरनं पाहिलेला आहे आणि पलीकडे आणखी दोन, या बाजूला एक कोपरा आहे, त्या बाजूला एक कोपरा आहे आणि ह्याच्या अपोजिट डायगोनल आणखी एक कोपरा आहे, तिथून सुद्धा मी तुम्हाला अरे केवळ मी तुम्हाला एकाच कोपऱ्यावरनं, आता जसं म्हटलं मी तुम्हाला थोडंसं दुरून, आता पूर्णपणे ही विलेज टावर पाहून घ्या एका कोपऱ्यावरून. म्हणजे जॅक्सन स्ट्रीटवरून एक ह्याचं काम चाललेलं आहे थोडंसं. तर त्याचं मेन एंट्रन्स आहे म्हणा, अर्थात सर्व बाजूनेच एंट्रन्स आहेत, तिन्ही कोपऱ्यावरनं एंट्रन्स आहे, पण हा एक एंट्रन्स आहे. आणि हा पाय हे विलेज टावर, आणि ह्या विलेज टावरच्या शेजारी आणि आहे ती मी तुम्हाला दाखवतो आहे. अगदी समोर आहे हा समोर म्हणजे कसं की हा विलेज टावर आणि हा मध्ये रस्ता, या मध्ये रस्त्याच्या केवळ मागे एक रस्ता माझ्या आहे तो दाखवतो. हे युनिव्हर्सिटीचं बिल्डिंग आहे, मला कन्फर्म माहिती आहे, पण तीसुद्धा इतकी उंच आहे. पहा ही युनिव्हर्सिटी आहे कुठली तरी, आणि त्याच्यावर विलेज टावर. मी म्हटलं ना किती समोरासमोर आहे. पहा आता आणखी एक वेगळ्या कोपऱ्यावरनं, पण मी सेंटरलाच आहे अजून विलेज टावरच्या. ही सारखा वर नाही नेत, तर त्या कोपऱ्यावरनं दाखवतो आहे. हा बसस्टॉप आहे आणि मी हा रस्त्याची मला बऱ्यापैकी जसं म्हणतात ना अगदी माहिती आहे, कारण मी ह्या जॅक्सन बसस्टॉपवर नेहमी फिरायला आलेलो आहे. पण तरीसुद्धा मी आज चुकलो होतो. खरं मी चुकलो वगैरे ते जाऊ द्या, पण हे विलेज टावर आणखी एका वेगळ्या कोपऱ्यावरनं मी दाखवतो आहे. हे पहा वेगळ्या कोपऱ्यावरनं विलेज टावर पाहू शकता आपण. जसं मी सांगतो आहे वेगवेगळ्या कोपऱ्यावरनं तुम्हाला विलेज टावर दाखवतो आहे. हा वेगळ्या कोपऱ्यावरनं आपण 3 कोपरे असं मला वाटतं हे पाहिले असावेत. आणखी एक कोपरा राहील की नाही माहिती नाही, पण आत्ता मी जॅक्सन स्ट्रीटवर उभा आहे. मी आपण चाललो होतो खरं तर तुमचं रूट 66 पाहिला. त्या कोपऱ्यापासून ते ह्या कोपऱ्यापर्यंत हे केवळ विलेज टावरच आहे. नुसतं विलेज टावरचा एक व्हिडिओ माझा होऊ शकेल इतक्या 5-6 क्लिप्स होतील. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. अशा काय बसेस फिरत असतात सिटी वॉच करण्यासाठी. हे लायब्ररी आहे. आत्ता मी जरा दुरून दाखवतो आहे. आपण असं याच्यावरनं आलेलो आहे, विलेज टावर किंवा स्कायस्क्रॅपरमधनं आलो आहे आणि त्या रस्त्याने असं पुढे निघालो आहे. म्हणजे शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट म्हणूयात किंवा जिथनं रूट 66 सुरू होतो आहे असं म्हणूया. ही शिकागोची मेट्रो अजून आली नाही आहे. एखादी येईल थोड्या वेळात तर मी दाखवेन. हे जॅक्सन क्लिंटन मेट्रो स्टेशन आहे. या स्टेशनवर मी बऱ्याच वेळा उतरलेलो आहे. हे वरचं मेट्रो स्टेशन आहे. आणि जसं म्हटलं तुम्हाला ही मेट्रो 100 वर्षापूर्वीची मेट्रो आहे. इथे ही जी मेट्रो आहे ती 100 वर्षापूर्वीची. त्याच्यावर स्टेरमार्कला चाललेली मेट्रो आहे. हे केवळ एलिव्हेटेड मेट्रो आहे. याच्याशिवाय म्हणजे हे भूमिगत मेट्रोसुद्धा आहे या डाऊनटाऊनमध्ये. खूप व्हिडिओ होतील माझे. खूप यूट्यूबला चॅनल कसा होईल माहिती नाही मला, पण निदान व्हिडिओ तरी खूप होतील. आणखी एखादी मेट्रो पाहण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत आली तर आली, अदरवाईज सर्व हे स्कायस्क्रॅपरच आपण पाहत बसतोय. या फायनान्शियल स्ट्रीट म्हणूयात किंवा तर इथे ऑलमोस्ट सर्व बँकांचे हेडक्वार्टर्स आहेत, ज्यामध्ये JP मॉर्गन आहे,
ही ब्युरिंग बँक दिसते मला. त्यानंतर आणखी नावंसुद्धा मला सांगता येणार नाही जितकी बँकांचे हेड ऑफिसेस आहेत. ते एक लायब्ररी का दाखवायची राहिली म्हणून हा व्हिडिओ इथे संपवणार आहे मी. आणि मी इकडे निघालो म्हणजे आपलं रूट 66कडे आर्किटेक्चर ट्रिप करतो तेव्हा हा पुतळा खूप जवळ दिसू शकतो. वर एक छोटा पुतळा आहे, छोटा काय चांगला मोठा आहे, पण तो सुद्धा त्या जेव्हा आपण आर्किटेक्चर ट्रिप करतो त्याच्यामध्ये दिसत असतात. एकदा तो रूट 66 विषय संपवू आणि मग पुढचे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर मी थोडा वेळ आराम करणार आहे. मी टिफिन आणलेलं तो टिफिनसुद्धा खाणार आहे. मी म्हटलं होतं तुम्हाला शिकागो